नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 20 जानेवारीला जो झालेला नवोदयचा पेपर आहे त्याचे संपूर्ण स्पष्टीकरणासहित उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जो गणित या विषयाचा प्रश्न आहे, म्हणजे एकूण 20 प्रश्न आहेत, त्यांचे संपूर्ण उत्तरे आपण बघणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, जर आपण 1 ते 100 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या आणि 9 हा अंक किती वेळा येतो हे आपल्याला सांगायचं झालं तर त्या एकूण बघा इथे मी लिहिलेलं आहे 9, 19, 29, 39 ह्या अशा त्या संख्या आहेत आणि त्या संख्या ज्या येतात त्या जवळजवळ 20 वेळेस येत आहेत. म्हणून पहिला जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते 20 आहे. बघा यामध्ये काय सेट कुठलाही असो, परंतु प्रश्न तेच आहेत, फक्त त्याचा प्रश्न क्रमांक बदललेला आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे त्या 20 संख्या येत आहेत. आणि याचे जे संपूर्ण स्पष्टीकरण आपण दिलेले आहेत हे सर्वांना शेअर करायचे तुम्हाला लिंक याची. दुसरा प्रश्न आहे 960 या संख्या आपण तयार केल्यात तर 3 अंकी संख्या यापैकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अशा 2 संख्या तयार करायच्या आहेत आणि त्यांचा गुणाकार आपल्याला किती येणार ते सांगायचं आहे. पैकी पहिली जी संख्या आहे ती आहे 960 आणि म्हणजे ही सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या या 3 अंकांपासून तयार होते आणि दुसरी जी संख्या आहे ती आहे 609. 069 घेऊ शकत नाही कारण ती 2च अंकी संख्या तयार होणार आहे. म्हणून आपली पहिली जी मोठ्यात मोठी संख्या आहे ती आहे 960 आणि दुसरी आहे 609. पैकी या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो बघा या ठिकाणी 960 आणि 609 यांचा जो गुणाकार आहे तो आपण या ठिकाणी करत आहे आणि तो जो गुणाकार आहे तो येणार आहे आपला जवळजवळ इथे 057 या तिघांची बेरीज करायची. एक आपण डायरेक्ट केलेलं आहे तिथे 0 असल्यामुळे ते येणार 1 8 6 8 58 म्हणजे 58 46 आणि 40 म्हणजे तो पर्याय आहे सी. या नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न जो आहे तो तिसरा म्हणजे 43 नंबरचा. सेट कोणताही असो प्रश्न तेच आहेत. बघा एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो म्हणजे एखादा जर संख्या असेल तर त्याला समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं 2/7 म्हणजे 2/7 हा यामध्ये जर समजा तुम्ही एखादी संख्या प्लस केली किंवा एखादी संख्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारखीच सबट्रॅक्ट जरी केली तरी ती संख्या चेंज होते. बघा कारण 2 मधून 1 गेला, समजा 1 जर सबट्रॅक्ट केलं तर 1/6 वेगळं उत्तर येणार. प्लस जरी केलं समजा 1 तरी पण वेगळंच उत्तर येणार कारण 3/8 येणार, वेगळं उत्तर आहे. परंतु ज्यावेळेस आपण गुणाकारात एखादी सेम संख्या जर घेतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, जसं की 2 मल्टिप्लाय केलं तर 4/14 जे की या 2/7च्या बरोबर आहे कारण त्याचा जो सिम्पल फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे ते सी आहे. फक्त यामध्ये आपल्याला 0 वगळावं लागेल कारण 0 कोणत्याही संख्येला जर गुणलं तर त्याचं उत्तर काय ते 0 येते. म्हणून सी हे याचं उत्तर आहे. बघा नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे जर आपल्याला 4392 भागेला 3.66 याचं जर उत्तर 1200 दिलेलं असेल आणि ते 1200च येते तर आपल्याला 439.2 भागेला 36.6 याचं उत्तर काढायचं. बघा एकदम सोपं उत्तर आहे याचं. या पहिल्याचं जे उत्तर आहे 1200 आहे. आपण जर समजा त्याचे 100 जर वेगळे काढले तर 12 गुणिले 100 आणि ते जर इकडे घेतलेत LHSला तर ते दोनही पॉईंट चालले जातात म्हणजे त्याचं उत्तर आपण सरळ 12 पकडूयात. आणि तर त्याच पद्धतीने हे जे 439.2 आहेत याला जर 36.6 जर भागलं तर याचं जे उत्तर आहे ते सुद्धा 12च येणार आहे. म्हणून याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ए 12. ठीक आहे, ऑप्शन ए आहे बरोबर 12. नंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत 45 नंबरचा. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे म्हणजे दोघांचं जे पेरिमीटर आहे ते इक्वल आहे. चौरसाचं जे पेरिमीटर असते ते 4A म्हणजे 4A आणि जे आयताचं असते म्हणजेच रेक्टँगल L इंटू म्हणजे 2 टाइम्स L + B हे दोन्ही बरोबर आहेत. तर बघा आपल्याला लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे कशाची, आयताची. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी ए म्हणजे चौरसाची बाजू काढायची. त्यासाठी आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण इथे टाकत आहे.
म्हणजे 4a इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट 17 प्लस 11 म्हणजेच 2 इंटू 28 म्हणजेच ते येणार 56 आणि त्याला हे LHS मधला 4 जर डिवाइड केलं तर एची जी किंमत आहे ती येणार आहे आपल्याला या ठिकाणी एक आपण भागाकार करून पाहणार आहोत. ती जी किंमत आहे ती येणार आहे 14. ठीक आहे, 56/4 म्हणजे 14. आणि बघा आता आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे त्या बाजूचा वर्ग असतो म्हणजे साईड स्क्वेअर आणि साईड आलेली आपले 14. तर 14चा जर आपण स्क्वेअर केला तर तो येतो 196 196. म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते ए हे बरोबर आहे. नंतर बघा 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील. म्हणजे बघा एकूण मिठाई आहे 30 किलो आणि एका बॉक्समध्ये 2/3 किलो म्हणजे काय म्हणता येईल त्याला 666 ग्राम हे मिठाई असली पाहिजे. तर असे किती बॉक्स तयार होतील. म्हणजे जेवढी मिठाई आहेत त्याला आपण जे दिलेला आपल्याला 2/3 आहे त्यानं भागायचं आहे. म्हणजे 30/2/3 30 डिवायडेड बाय 2/3 म्हणजेच आता बघा डिव्हिजन कॅन्सल करायचं असेल तर आपण काय करतो 30चा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणून 30/1 मल्टिप्लाइड बाय 3/2 बरोबर. म्हणून याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर म्हणजे 30 × 3 90/2 45. याचं जे ऑप्शन आहे ते डी हे बरोबर आहे. 45 बॉक्स तयार होतील. नंतर बघा एका आयताचे प्लॉटचे क्षेत्रफळ हे 616 वर्गमीटर इतके आहे. म्हणजे आपल्याला एरिया दिलेला आहे बघा. नंतर रुंदी पण दिलेली आहे 22 मीटर. आपल्याला लेंग्थ आधी काढावं लागेल, लांबी काढावं लागेल, नंतर त्याचं पेरिमीटर काढावं लागेल म्हणजे परिमिती काढावं लागेल आणि त्या आलेल्या परिमितीला जे काही रेट आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे जे आपल्याला वर्गमीटर हे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला वापरूयात. म्हणजे एरिया इक्वल्स टू काय असते लेंग्थ इंटू ब्रीथ. पैकी एरिया आहे 616 म्हणजे क्षेत्रफळ आहे 616 आणि हे कशाच्या इक्वल असते लेंग्थ इंटू ब्रीथच्या. पैकी ब्रीथ आहे 22 इकडे डिनॉमिनेटरला गेल्यानंतर दोघांचा जो भागाकार आहे तो किती येणार आहे 28. म्हणजेच याची जी लेंग्थ आहे लांबी आहे ती आहे 28. आता आपल्याला परिमिती म्हणजेच पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे रेक्टँगलचा म्हणजे आयताचा 2 × L + B. आता लेंग्थ पण माहीत आहे आपल्याला, ब्रीथ पण माहीत आहे 2 × 28 + 22 म्हणजेच ते येणार इथे 50. दोघांची बेरीज 28 + 22 50. त्याला जर 2 गुणलं तर ते येणार 100. म्हणजेच जे आपलं पेरिमीटर आहे ते येणार 100. ठीक आहे. आता आपल्याला जो रेट दिलेला आहे बघा एखादी कॉस्ट काढायची असेल म्हणजे किंमत जर काढायची असेल तर आपल्याला ते जे कुंपण करायचं आहे म्हणून आपण पेरिमीटर वापरणार आहोत. म्हणून कॉस्ट इक्वल्स टू रेट इंटू पेरिमीटर बरोबर करेक्ट. म्हणजेच रेट आहे 7.50 आणि जे पेरिमीटर आहे ते आहे 100 आणि या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते खूप सोपं आहे 7.50 × 100 म्हणजेच त्याला ते जे 2 पॉईंट आहेत ते काढून टाकावं लागतील म्हणजे 750 हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. नंतरचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे हा सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत बघा. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनही नंतर व्हॅल्यू पुट करू शकतो किंवा आधी व्हॅल्यू पुट करू शकतो. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी त्याचं उत्तर तेच येणार बरोबर. तर बघा आपण एची व्हॅल्यू इथे B-3 पुट करतोय जिथे कुठे ए आहे तिथे. तर बघा B-3 ही एची व्हॅल्यू प्लस 10/B मायनस एची व्हॅल्यू B-3 अपॉन B इक्वल टू 10/7. बघा आपण डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे काय करणार आहोत जे न्यूमरेटरला आहे त्याची सबट्रॅक्शन ॲडिशन जे पण असेल ते करूयात. नंतर बघा ते केल्यानंतर बघा B-3 प्लस 10. आता ते ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर बघा काय होते ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर B-3 प्लस 10 -B प्लस 3 होणार. तो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर अपॉन B इक्वल टू 10/7. बघा प्लस B मायनस B कॅन्सल होणार. नंतर -3 प्लस 3 पण कॅन्सल होणार. राहणार 10/B इक्वल्स टू 10/7. बघा न्यूमरेटर दोघांचे सारखे आहेत म्हणजे डिनॉमिनेटर
ची जी किंमत आहे ते डिनॉमिनेटरची किंमत पण सारखीच असायला पाहिजे. म्हणून बी ची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 7. बघा 10/b = 10/7. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की 10 × 7/b म्हणजे ते LHSला 10 जर घेतलं तर 10 × 7/10 = b, म्हणजे बीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 7. आणि आपल्याला एची जी व्हॅल्यू दिलेली होती ती काय दिलेली होती, a = b - 3. म्हणजेच बीची व्हॅल्यू टाकल्यानंतर काय होणार, 7 - 3 = 4. म्हणजे जी एची किंमत आहे ती 4 आहे आणि बीची किंमत आहे 7. आपल्याला प्रश्न विचारला होता a/b किती, a/b किती, तर 4/7. म्हणजे याचं जे उत्तर आहे सी 4/7. नंतरचा प्रश्न आहे 31 म्हणजे 31 होल 7/16. याचं आपल्याला डेसिमल करायचं आहे. तर बघा याचं जे उत्तर आहे ते सी किंवा डीमध्येच असणार आहे, कारण 31 होल आणि नंतर जे बाकीचं आहे ते डेसिमलमध्ये येणार. आणि 7/16चं जर डिव्हिजन केलं आपण तर ते येते 0.4375. म्हणजेच त्यामध्ये 31 ॲड केल्यावर 31.4375 सी हे त्याचं उत्तर आहे. बघा नंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाची प्रत्येक बाजू 1/3 कमी केली आणि त्याचे क्षेत्रफळ काय असेल. तर बघा समजा त्याचं क्षेत्रफळ x आहे, म्हणजे त्याची बाजू जर x आहे तर त्याचं क्षेत्रफळ काय येणार x². आणि जो नवीन आहे त्याची जी बाजू कमी केलेली आहे आपण 1/3 कमी केली म्हणजे 1/3 × x, आणि त्याचं जर क्षेत्रफळ काढलं तर काय येणार, म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9 × x². बघा म्हणजे x² इकडे पण आहे, x² इकडे पण आहे, फक्त त्याचं जे क्षेत्रफळ येणार ते 1/9 म्हणजे काय म्हणता येईल त्याला 1/9 येणार, बरोबर. नंतर बघा एकच वस्तू आहे ती आपण 2540ला विकली किंवा 1850ला विकली, तर दोघांचं जे काय म्हणता येईल त्याला नफा आणि तोटा आहे तो सारखाच आहे. म्हणजे एवढ्याला जर विकली तर जेवढा नफा होणार तेवढाच तोटा तुम्ही 1850ला विकली तर होईल. म्हणजे दोघांमधील जो फरक आहे याचा अर्थ ती जी किंमत आहे ती बरोबर या दोघांच्या मध्ये आहे. तर मध्ये आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, 2540 मधून 1850 हे वजा करावं लागतील आणि हे वजा येणार याचं 690, बरोबर. आता हा दोघांचा फरक आहे, तर याच्यामध्ये जी आहे ती कॉस्ट प्राईस आहे म्हणजे खरेदी किंमत. तर 690ला जर 2 भागलं आपण, 690ला जर 2 भागलं तर ते येणार 345 म्हणजे 345. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, त्या वस्तूची किंमत काढायची. वस्तूची किंमत कशी काढणार, तोटा जेवढा आहे म्हणजे जी विकणारी किंमत आहे कमीवाली, तोटा ज्यावेळेस होणार त्यावेळेस ती होती 1850 मध्ये जर तुम्ही 345 टाकले किंवा तुम्ही जे विक्री किंमत जास्तीची होती म्हणजे 2540 मध्ये जरी तुम्ही 345 टाकलं तर दोघांचं जे उत्तर येणार ते सारखंच येणार 2195 रुपये. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आहे बी 2195 रुपये. नंतर बघा एक मशीन जी आहे ती एका मिनिटात 12 पानं छापते, तर तिने टोटल पानांची जी पानं जे छापलेले आहेत ते आहे 5760 म्हणजे 5760 आणि त्याला आपण 12ने डिवाईड करूया, म्हणजे कारण एका मिनिटामध्ये 12 पानं होतात. तर बघा किती येतात, हे येणार याला जर 12ने भागलं तर 480 येते बघा डायरेक्टली. ओके 480 हे मिनटं येणार, एक मिनिट 12 पानं म्हणजे आपण त्याला 480 मिनटं झालेत. ते आपल्याला तासामध्ये विचारलेलं आहे बघा. तर 480ला आपण जर तासांमध्ये कन्वर्ट केलं तर हे येणार तुमचं 8 तास. ओके म्हणजे बी याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा, एका पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये, 3 पुस्तकं 275ला विकले. तर एक पुस्तक जर 100ला आहे तर 3 पुस्तकाची किंमत किती होणार, 300 पैकी त्यांनी कितीला विकले, 275 रुपयाला म्हणजे 25 रुपये. बघा खरेदी किंमत
म्हणजे जी विक्री किंमत आहे ती 300 आहे पैकी म्हणजे खरेदी किंमत 300 आहे आणि विकले 275ला तोटा झालेला आहे किती रुपयाचा? 25 रुपयाचा, म्हणजे डी याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न सोडवायला थोडा वेळ लागणार आहे, परंतु इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, जे उत्तर पाहिजे ते ॲप्रॉक्सिमेटली जवळपास. ठीक आहे. तर तंतोत्तर नको आहे आपल्याला, म्हणून आपण पण काय करणार, शॉर्टकटच करणार. बघा 5 × 8 आणि हे 3/8 1/8 हे थोडंसं इग्नोर करूयात आपण. नंतर 3 × 5 3 × 5 हे बघा, हे 40 - 15 म्हणजे किती येणार? 25, बरोबर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काहीतरी उत्तर मिळणारच आहे, आणि ते आपण साहजिकच आहे असं समजूयात की 25पेक्षा जास्तच आहे, म्हणजेच किती? 26. ओके. नंतर बघा याचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला 30009. तर बघा हे 30,000 आणि 9 आहेत, म्हणजे 30,009 म्हणा. 30,009 इथे कुठेच नाही. 30,009 पण 30,000 आहे, पण इथे 9 दशक आहे, सॉरी शतक आहे. आपल्याला शतक नको आहे, कारण 9 हे एकक स्थानी आहे, म्हणून 9 हे एकक स्थानी इथे एकच ऑप्शन आहे. आणि 3 10,000 आहेत, म्हणजे 3 × 10,000 अधिक 9 × 1, म्हणजेच तुमचं याचं सी हे उत्तर आहे. 3 10,000 आणि 9 एकदा. ओके. नंतर बघा सुमितचे वजन 107 किलो आहे आणि संजयचे वजन 82 किलो आहे. नजीकची दोघांची किंमत काय होईल? बघा 107 जे आहे ते 110च्या जवळ आहे आणि 82 जे आहे ते 80च्या जवळ आहे. म्हणजे दोघांच्या वजनातील जी तफावत आहे ती जवळजवळ 30 किलोग्रामची आहे, म्हणजे ए हे त्याचं उत्तर आहे. नंतर बघा इथे तुम्हाला सगळ्यात आधी माहीत पाहिजेत तर काटकोन किती अंशाचा असतो, लघुकोन किती अंशाचा असतो. तर काटकोन हा बरोबर 90चा असतो, लघुकोन हा 0 ते 90च्या मध्ये असतो आणि विशाल कोन हा 90 ते 180 याच्यामध्ये असतो, बरोबर. तर बघा दोन्ही एक काटकोन घेतला आणि जर एक लघुकोन घेतला, तर समजा एक काटकोन घेतला आणि एक लघुकोन घेतला. लघुकोन समजा तुम्ही 1चा जरी घेतला तरी हे उत्तर येणार, म्हणजे त्याच्यापासून काय बनणार? हा विशाल कोन बनणार. ओके. परंतु आपल्याला उत्तर काय सांगितलेलं आहे? अशक्य. म्हणजे पहिलं तर शक्य आहे. दुसरं बघा एक विशाल कोन घेतला, समजा एक 91चा घेतला विशाल कोन आणि एक लघुकोन घेतला समजा 10चा, हे पण शक्य आहे. दोन्ही लघुकोन घेऊन समजा एक घेतला आपण 80 आणि एक घेतला आपण 20, तरी पण विशाल कोन येत आहे. परंतु दोन काटकोन जर घेतले तर ते किती होणार? 90 अधिक 90 180. हा विशाल कोन होत नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे डी. नंतर बघा एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी कशाने आपण भागू शकतो? आपण एक उदाहरण पाहूयात. समजा आपण एक नंबर घेतला 34, दोघांची बेरीज जर केली आपण तर ती होते 7. ती जर वजा केली तर किती येणार उत्तर? 27. 27 कशाने भागू शकतो आपण? 9ने भागू शकतो आपण त्याला, बरोबर. म्हणून आपण याचं जे उत्तर आहे ते डी आहे, 9ने भागू शकतो. नंतर बघा हा जो प्रश्न आहे तो आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपल्याला सांगितलेलं आहे काही मापे दिलेली आहेत बघा. तर ती मापे जी आहेत ती x आहे, नंतर आहे 2x आहे, एक सेकंड, नंतर एक आहे 4x, नंतर आहे 6x आणि एक आहे 100 सोडून द्या, डायरेक्ट 360 मधले 100 गेले म्हणजे येणार आपलं 260. तर बघा हे टोटल जे x आहेत ते आहे 10, हे आहेत 13x. ओके. म्हणजे x ची जी व्हॅल्यू येणार 20 आणि आपल्याला उत्तर कोणतं पाहिजे? अनुक्रमे. तर आपण एक जरी काढलं तर बाकीचे येणार. AOB कितीचा आहे आपला? AOB आहे सिंपल x म्हणजे 20, म्हणजे 20 पासून सुरुवात होणारा कोणता आहे? की कारण अनुक्रमे सांगितलेलं आहे, म्हणून त्याचं ऑप्शन आहे ए. नंतर शेवटचा प्रश्न आहे बघा. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान या संघापेक्षा, म्हणून दोघांचंच पाहायचं. ऑस्ट्रेलियाची किती आहे बघा? ऑस्ट्रेलियाचं आहे 32
म्हणजे 32 आणि नंतर कोण आहे पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान या संघाचे जे सामने आहेत, पाकिस्तान संघाचे सामने आहेत 24. ओके, तर किती जास्त खेळलेले आहेत आपण ते सांगणार आहोत. तर हे बघा, या दोघांची जर वजाबाकी केली तर ती किती येते 8. ओके, बरोबर. म्हणून याचं जे उत्तर आहे ते हे आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले तर ते किती आहेत 8. अशा पद्धतीने हे गणितीय विषयाचे संपूर्ण स्पष्टीकरणासहित उत्तरे आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, लिंकला शेअर करा. धन्यवाद.